बातमी पुण्यातून अभाविपच्या आंदोलनासंदर्भात पुण्यामध्ये सीओईपी विद्यापीठाबाहेर अभाविपनं आंदोलन केलं। मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात अभाविप आक्रमक झाली। पुण्यातील सीओईपी या विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन केलं गेलं। मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात अभाविप आक्रमक झाली। जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेस केली। शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। जर कधी आपण 2 वर्ष अशी म्हणून वाढवली की 5,000 आपण सिक्युरिटी म्हणून वाढवतो, पण आपण आत्ताच पाहू शकतो की नाही, अजून कोणी सुद्धा नाही आले। आणि याआधी पण आम्ही 2दा निवेदन दिलं होतं, 3दा त्यांच्यासोबत चर्चा पण झाली आणि तिन्ही वेळेला त्यांनी दखल नाही घेतली। त्यामुळे नाईलाजाने आता हे आंदोलन करावं लागतंय। निवेदन आणि स्मरणपत्र देण्यात आलंय, त्यामध्ये हे सांगण्यात आलंय की काय तुम्ही कशासाठी फीस घेताय, ॲटलिस्ट ते तुम्ही डिस्क्लोज करा। कशामध्ये वाढ करतायत ते डिस्क्लोज केल्यानंतर ॲटलिस्ट स्टुडंट्सला समजेल ही गोष्ट, किंवा त्यात आपण आता काय करू शकतो पुढच्या वर्षासाठी किंवा या वर्षासाठी, तर ते पण ते डिस्कशन करायला तयार नाही आहेत आणि काय उत्तर द्यायला पण तयार नाही। पत्रव्यवहारामध्ये दरवेळेस आम्हाला हेच सांगण्यात आलं की 60च प्राध्यापकांचा पगार आम्ही आमच्या शुल्कातून करू, विद्यापीठाकडून येतो, आम्हाला शासनाकडून येतो। बाकी सगळ्या प्राध्यापकांचा पगार आम्हाला विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून करायला लागतो, जे की अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे जर उद्या यांनी प्राध्यापकांची संख्या जर वाढवली, प्राध्यापक भरती केली, तर अजून हे शुल्क वाढवणार का? म्हणजे विद्यार्थ्यांवर दिवसेंदिवस असा बोजा वाढत जाणार का? विद्यार्थ्यांना आर्थिक ह्याच्यामध्ये ताण पडणार का? हा प्रश्न कुठेतरी उद्भवतो।